नमस्कार. महाराष्ट्रातील संत परंपरेचे एक आधुनिक संत, प्रबोधनकार संत म्हणून ज्यांचा नामोल्लेख करता येईल असे संत गाडगेबाबा यांचे प्रेरणादायी विचार, समाज प्रबोधक विचार या व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहेत. जे जयंती असेल, पुण्यतिथी असेल त्यानिमित्त चारोळ्या, सुंदर वाक्य, कविता, शायरी, अलंकारिक सुवचने तुम्हाला भाषण आणि निबंधामध्ये वाचता येतील. हे विचार तुम्हाला गुगलवर मिळणार नाही किंवा कुठल्याही भाषणात मिळणार नाही, असे प्रेरणादायी विचार आहेत. जरूर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश सुरुवातीला आपण पाहणार आहोत. भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध, पंगू, रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुःखी व निराधारांना हिंमत, गोरगरिबांना शिक्षण, हाच आजचा रोकडा धर्म आहे. हीच खरी भक्ती व देवपूजा आहे. हे दशसूत्री लक्षात ठेवा. आणि आता प्रेरणादायी विचार आपण त्यांचे पाहूया. विद्या शिका आणि गरिबाला विद्यासाठी मदत करा. गरिबीच्या मुलाला कपडे द्या, टोपी द्या, पाटी द्या, कोरी वही द्या. आपल्या पोराला विलायतेला पाठवायची इच्छा करता आणि गरिबांच्या मुलाला एक दोन आणण्याची वही देण्याची आपल्यात बुद्धी नाही तर आपण माणसं नाहीत. देवासाठी पैसा खर्च करू नका, तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करू नका, जो विद्यार्थी हुशार आहे तो पैसा त्याला द्या. धर्मकृत्य करण्यासाठी नाही, विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा. देव देवळात नाही, देऊळ तयार झालं मूर्ती आणावी लागते. मूर्ती विकत भेटते, देव विकत भेटतो. भेटतो का? मेथीची भाजी आहे की कांदे बटाटे आहेत, देव विकत भेटतो हेही समजत नाही. ज्या माणसाला तो माणूसच कसा. ज्या घरात देवाचं भजन असेल त्या घराच्या दरवाजावर परमेश्वर राखण आहे. ज्या घरात निंदा असतील, फुकट गप्पा असतील, कमी जास्त गोष्टी असतील त्या घराच्या दरवाजावर यमराज आहे. शाळेहून थोर मंदिर नाही, उदार देणगी शाळेला द्या. भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ. ज्या दारून करोडोपतीचा खाना खराब केला, राजपुत्र मारले, राजवाडे ओसाड पडले, त्या दारूच्या सावलीत उभं राहू नका. जे दारू पितील त्यांचा खाना खराब झाल्याशिवाय राहणार नाही. कोणी तुम्हाला जात विचारली, तू कोण, तर म्हणावं मी माणूस. माणसाला जाती दोनच आहेत, बाई आणि पुरुष. या दोनच जाती आहेत, तिसरी जातच नाही. अनेक जण म्हणतात पगार पुरत नाही, पगार सरतच नाही. असे म्हटले पाहिजे, ज्या घरात नवरा बायको बुद्धिमान अक्कलवान असतील तिथे पगार सरत नाही. शिल्लक पेटीत टाकली पाहिजे. माणसाचे खरोखर देव कुणी असतील तर ते आहेत आईबाप. आईबापाची सेवा करा. डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या वडिलांनी सद्बुद्धी सुचली आणि आंबेडकर साहेबाला शाळेत घातलं. आंबेडकर साहेबांना काही लहान सहान कमाई नाही केली, हिंदुस्थानची घटना केली. घटना आणि तोच शाळेत गेले नसते आणि शिकले नसते तर झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे. देव देवळात नाही, देऊळ तयार झालं मूर्ती आणावी लागते. मूर्ती विकत भेटते, देव विकत भेटतो का? मेथीची भाजी आहे ही कांदे बटाटे आहेत, देव विकत भेटतो हेही समजत नाही. ज्या माणसाला तो माणूसच कसा.
गाय सुखी तर शेतकरी सुखी, आणि शेतकरी सुखी तर जग सुखी. म्हणूनच गोपालन पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणीमात्रांवर दया करा. हाच आजचा धर्म आहे. अनेक जण म्हणतात पगार पुरत नाही, पगार सरतच नाही. असे म्हटले पाहिजे, ज्या घरात नवरा बायको बुद्धिमान अक्कलवान असतील तिथे पगार सरत नाही. शिल्लक पेटीत टाकली पाहिजे. माणसाचे धन तिजोरी नाही, सोनं नाही, हिरे नाही, मोटार नाही. माणसाचं धन कीर्ती आहे. 4 महिने बरसात परमात्मा देते, मग जमीन पिकते. 4 महिने बरसात नाही पडली तर जमीन पिकेल का? हजारो करोडो लोक मरतील. देवाला आपण फुलं वाहतो. फुलं कुणी पैदा केली? आपल्या अजानं की पंजानं? देवाने केली. मग त्याचीच फुलं, त्याचीच बरसात आपण त्यालाच देतो. बायांनो, नवरा तीर्थाला जाईल, जाऊ द्या. नवऱ्याचा देव डोंगरात असेल, पण तुमचा देव घरात आहे. आपल्या नवऱ्याची सेवा करा. दररोज नवऱ्याच्या पाया पडा. नवऱ्याच्या गळ्यात फुलांचा हार घाला. नवऱ्यापुढं अगरबत्ती लावा. तुमच्या देवाचा देवळापुरता तरी उजेड पडतो का? नाही. मग दिवा विझला, मंडळी दर्शनाला आली, बापूराव दिवा लावा. मग देव कोणी दाखवला? दिव्यानं. दिवा मोठा की देव मोठा? दिवा. कोणी तुम्हाला जात विचारली, तू कोण? तर म्हणावं मी माणूस. माणसाला जाती 2च आहेत, बाई आणि पुरुष. या 2च जाती आहेत, तिसरी जातच नाही. मंडळी जेजुरीला जातात, बकरा नेतात, मानेचा तुकडा कापतात, मसाला लावून शिजवून खातात. तुमच्या पिढ्याच्या पिढ्या मरतील, तुमचं कधीच बरं होणार नाही. तुम्ही बकऱ्याला चारा टाकता की नाही? हरपला बकरा पाहून आणता की नाही? बकऱ्याला पाणी पाजता की नाही? पाऊस आला, बकऱ्याला घरात बांधता की नाही? पोटच्या पोरासारखं वागवता बापा आणि त्याले मसाला लावून कापून खाता. माणसं नाही तुम्ही, त्यांना रानडुक्कर जरी म्हटलं तरीही चालेल. ज्यांच्या हातानं दुसऱ्यांच्या मानेवर सुरी जात असेल, दुसऱ्याची मान कापून आपलं पोट भरत असेल, या लोकाच्या अंगात माणसाचा अंश नाही. तीर्थात देव नाही, पैशाचा नाश आहे. जे तीर्थाला जातात त्यांना पैशाचा नाश करण्यातच तीर्थ आहे. कुत्री आपल्या पिलाला पाजते, चिमणी आपल्या पोराला चारा देते. मुक्या जनावरांना केलं ना, मग माणसांनाच माणसाच्या जन्मात येऊन काय करावं? परोपकार कराल तरच हा माणूस जन्म आहे. काहीतरी करा. अशा पद्धतीने हे विचार आणि चांगली भाषणं माझ्या चॅनलवर मिळतील. तुर्तास धन्यवाद.